कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 18. मामांच्या घरी आरवीचा थाट आणि सुहागरातीची धमकी. आरवीने तिचे ओठ सोडले आणि तिला टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर आणलं. त्याने तिला जमिनीवर उभं केलं आणि तो कपाटाकडे वळला. पण त्याच वेळी जुनूनचा पाय अडखळला आणि ती पडू लागली. आरवीने तिला सावरलं, पण स्वतःचा तोल गेल्यामुळे तो जमिनीवर पडला आणि जुनून थेट त्याच्या अंगावर पडली. तिचं टॉवेल सुटलं होतं आणि ती आरवीच्या अगदी जवळ होती. दोघांच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागले. जुनूनने कसं तरी स्वतःला सावरलं आणि तोंड फिरवलं. आरवी म्हणाला, मला ॲटिट्यूड दाखवतेस? जुनून फटकून म्हणाली, मी कोण आहे तुम्हाला ॲटिट्यूड दाखवणारी? तुम्ही माफिया आहात, गँगस्टर आहात, मोठे माणूस आहात आणि मला हे सगळं जमत नाही. आरवी मिश्किलपणे हसून म्हणाला, पण गप्पा मारायला मात्र खूप जमतात. कधीतरी शब्दांशिवाय दुसरं काहीतरी करत जा. जुनून रागाने म्हणाली, ते सगळं तुम्हीच करा, मला काही करायचं नाहीये. आरवीच्या डोळ्यात चमक आली. तुला न बोलताही माझ्या मनातलं सगळं कळायला लागलंय वाटतं जानम. जुनून ओरडली, मला काहीही समजून घ्यायचं नाहीये ना. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय, पण लक्षात ठेवा, जबरदस्तीने कोणालाही जास्त दिवस सोबत ठेवता येत नाही. मला संधी मिळाली की मी इथून पळून जाईन. आरवीने तिला पुन्हा टॉवेलमध्ये गुंडाळलं आणि कपाटापाशी नेलं. तो स्वतः तिचे कपडे निवडू लागला. जुनून म्हणाली, मी माझं काम करू शकते. आरवी थंडपणे म्हणाला, मला तुला कपडे घालायला आवडेल. राम होरा जे ठरवतो ते तो करतोच. जुनून तोंड वाकडं करून म्हणाली, तुमचं नाव मला माहीत आहे, पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. आरवी तिच्याकडे बघत म्हणाला, राम होरा एक ब्रँड आहे. तू तर स्वतःला नशीबवान समजायला हवं की तू राम होराची लाईफ पार्टनर होणार आहेस. लाईफ पार्टनर हा शब्द ऐकताच जुनूनच्या अंगावर काटा आला. ती म्हणाली, असं कधीच होणार नाही. मला एका गँगस्टरची लाईफ पार्टनर व्हायचं नाहीये. तुमच्या छातीत तर हृदयच नसतं. असं बोलून ती कपडे बदलण्यासाठी निघून गेली. काही वेळाने जुनून पिवळ्या रंगाची कुर्ती आणि प्लाझो घालून बाहेर आली. आरवी शर्टची बटणं लावत तिला म्हणाला, तुला या कपड्यात उकडत नाही का? इतके पूर्ण बाह्यांचे आणि हायनेक डिझाईनचे कपडे. जुनून उपहासाने म्हणाली, दावा तुम्ही माझ्या जखमांवर मलम लावण्याचा करता, पण प्रत्यक्षात मात्र मीठ चोळताय. असं म्हणून ती खाली निघून गेली. खाली ती नाश्ता करत असताना आरवी तिथे आला आणि तो म्हणाला, माझ्याशिवाय नाश्ता सुरू केलास? जुनून म्हणाली, तुमची वाट पाहणं या घराच्या नियमात बसतं का? तुम्ही नसाल तर कोणी नाश्ता करू शकत नाही का? आरवी तिच्याजवळ येऊन म्हणाला, तुला वाटतंय की तू मला राग आणून इथून पळण्याचा मार्ग काढशील, पण तू इथून तेव्हाच जाशील जेव्हा माझी इच्छा असेल. जुनून रडतच म्हणाली, जबरदस्ती करणं तुम्हाला खूप आवडतं ना मिस्टर राम होरा? जेव्हा तुमच्यासोबत असं काही होईल तेव्हा तुम्हाला कळेल की किती त्रास होतो. असं म्हणून ती वर जायला निघाली. आरवीने संतापाने नाश्त्याचं सगळं टेबल उलटवून टाकलं. जुनूनने दचकून मागे पाहिलं. आरवी गर्जला, माझ्या सहनशक्तीची एक मर्यादा आहे. जेव्हा ती संपते तेव्हा समोर कोण आहे हे मी बघत नाही. माझ्या रागापासून वाचून राहा, नाहीतर डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहू लागतील. जुनून थंडपणे म्हणाली, तुमच्याबद्दल माझ्या मनात फक्त तिरस्कार आहे, दुसरं काहीच नाही. आरवीने स्वतःला शांत केलं आणि अव्वलला फोन लावला. त्या हिऱ्याचं काय झालं? अव्वल म्हणाला, आरवी
तो हिरा आपल्याच मालातला आहे, म्हणजे तो चोरीला गेलाय. आपल्यातलीच एखादी व्यक्ती चोर आहे. आरवीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आलं. तर मग आता त्या चोराला एक पकडण्याची वेळ आली आहे. प्रत्येक चोर स्वतःला हुशार समजतो, पण त्याला पकडण्यासाठी आत्ता मला जाळं विणावं लागेल, असं बोलून त्याने फोन ठेवला. जुनून तिकडे आपल्या खोलीत वरूणने दिलेल्या त्या जखमांच्या आठवणीत सुन्न होऊन बसली होती. आरवीने विणलेल्या जाळ्यात वरून अडकणार की दुसराच कोणी? जुनून आणि आरवीचं हे नातं कोणतं वळण घेणार? चला पाहूया. जुनून बेडवर बसून हुंदके देत रडत होती. आरवीच्या वागण्याबद्दल विचार करताना ती स्वतःशीच पुटपुटली. चूक तुमची नाहीये मिस्टर गँगस्टर, चूक माझी आहे. किंवा कदाचित माझी सर्वात मोठी चूक हीच आहे की मी एक मुलगी आहे. आमचं हृदय कितीही नाजूक असतं ना, कोणी प्रेमाने 2 शब्द बोललं की आम्हाला वाटतं समोरचा आपल्यावर खूप प्रेम करतोय. पण तुम्ही ज्या प्रकारे माझ्याशी वागलात त्यावरून मला समजलंय की तुमचं माझ्यावर प्रेम नाही. तुम्हीही त्याच मुलांपैकी आहात ज्यांना फक्त मुलींवर जबरदस्ती करायला आवडतं. त्या लोकांनी माझ्या शरीराला जखमा दिल्या, पण तुम्ही तर माझ्या काळजावर वार करताय. तुमच्या या वागण्यामुळे माझ्या मनात तुमच्यासाठी जी ओढ निर्माण होत होती ती आत्ता मी संपवून टाकेन. मी तुमचं प्रेम नाही, तुमचं वेड आहे, आणि हे वेड मी स्वतःवर वरचढ होऊ देणार नाही. दुसरीकडे एका 2 BHK फ्लॅटमध्ये करण वरूणवर हसत होता. वरून बेडवर डोक्याला हात लावून बसला होता आणि त्याच्या जखमेवर पट्टी बांधली होती. करण हसणं थांबवत म्हणाला, बेटा, एवढं तर मला समजलंय की डाळीत काहीतरी काळं आहे. आता लवकर सांग, नक्की काय केलंस? फक्त आरामासाठी तू माझ्याकडे आला असशील हे शक्यच नाही. वरून संतापून म्हणाला, मी तुला सांगितलं ना, आरवीच्या विलामध्ये ती जुनून आहे. तिने मला पाहिलं तर ती ओळखेल. मी तिच्यासमोर जाऊ इच्छित नाही. म्हणूनच तिला माहीत आहे की मी तिला प्रपोज केलं होतं. आरवीला हे समजलं तर अनर्थ होईल. करण पुन्हा हसून म्हणाला, तू तर असा घाबरतोयस, असा वागतोयस जणू पहिल्यांदाच डोक्याला मार बसलाय. आरवीसाठी तू किती वेळा हाडं मोडून घेतलीयस. मला वेड बनवू नकोस. आरवीला माहीत आहे का की काल रात्रीच्या ड्रग्स डीलनंतर तुझ्या डोक्याला मार लागलाय? हे ऐकताच वरूणचे डोळे विस्फारले. करणने आरवीचा नंबर डायल करायला घेतला तेव्हा वरूणने झडप घालून फोन हिसकावून घेतला. नाही, आरवीला या जखमेबद्दल कळता कामा नये. त्याची ही घबराट पाहून करण तर चकितच झाला. आरवीपासून ही जखम का लपवतोयस? वरून अडखळत म्हणाला, तू जास्त प्रश्न विचारू नकोस. मला 2-4 दिवस इथे राहायचंय. तू आरवीचा वफादार असशील, पण प्रत्येक वेळी वफादार राहणं गरजेचं नसतं. करण मिश्किलपणे हसून म्हणाला, मी आरवीचा वफादार आहे असं तुला नेहमी कोणी सांगितलं? माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचा इशारा ओळखून वरूणने खिशात हात घातला, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने आपल्या हातातील डायमंड ब्रेसलेट काढलं आणि करणकडे फेकत म्हणाला, हे ठेव. यातले हिरे ओरिजिनल आणि इल्लीगल आहेत. एक एक हिरा 5-5 कोटींना विकला जाईल. करणने ते ब्रेसलेट हातात घेतलं आणि हबकून त्याच्याकडे पाहू लागला. तो म्हणाला, फक्त आरवीपासून जखम लपवण्यासाठी तू करोडोंचे हिरे देतोयस.
बेटा, तू किती मोठा हरामी आहेस हे मला माहीत आहे, पण या वेळी नक्की काय केलेस तेच कळत नाहीये. वरुण म्हणाला, ते तुला जाणून घ्यायचीही काही गरज नाही. मी जे सांगतोय त्यावर लक्ष दे. असं बोलून तो दुसऱ्या खोलीत गेला. करण ब्रेसलेट न्याहाळत असताना त्याला दिसले की त्यातला एक हिरा गायब आहे. तो वरुणला विचारायला जाणार इतक्यातच वरुणचा फोन वाजला. आरवीचा कॉल होता. आरवीचा फोन पाहून करणच्या कपाळावर घाम फुटला. त्याने फोन उचलला. आरवी म्हणाला, कुठे आहेस करण? करण घाबरतच म्हणाला, मी माझ्या फ्लॅटवर होतो. काय झालं? आरवी म्हणाला, मी थोडा बिझी आहे आणि आजची डील तुला एकट्याला सांभाळावी लागेल. करण म्हणाला, ठीक आहे, काळजी करू नको, मी सांभाळून घेईन. आरवीने काही न बोलता फोन ठेवला. करण स्वतःशीच पुटपुटला, आता खरी मजा येईल. एका बाजूला वरुण माझ्या इशाऱ्यावर नाचेल आणि दुसऱ्या बाजूला आरवीच्या नजरेत मी वरुणची जागा घेईन. तिकडे ब्लॅक मून विलामध्ये संध्याकाळचे 6 वाजले होते. जुनून खोलीत बसून कंटाळली होती म्हणून ती बाहेर आली. हॉलमध्ये तिला सगळीकडे भयान शांतता जाणवू लागली. वरुणच्या ब्रेसलेटमधला तो गायब असलेला हिराच आरवीच्या हाती लागला होता. हे वरुणला कधी समजेल? करण आता आरवीशी गद्दारी करणार का? जुनूनला घरामध्ये सगळीकडे भयान शांतता जाणवली. ती किचनमध्ये गेली. तिथेही कोणीच नव्हतं. जेव्हा तिने मुख्य दरवाजाकडे पाहिलं तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिथे एकही गार्ड नव्हता. ती स्वतःशीच म्हणाली, हे कसं शक्य आहे? एकही सुरक्षा रक्षक नाही. मी इथून पळून जावं का? पण पुन्हा तो नराधम वरुण माझ्या मागे आला तर? तिच्या मनात भीती आणि सुटकेची ओढ असं युद्ध सुरू होतं. पण तिने हिंमत एकवटली. नाही, मी जर त्या नराधमाला घाबरले तर मी मिस्टर गँगस्टर समोर हरून जाईल. मी त्याला सांगून टाकीन की आरवी माझ्याशी जबरदस्ती करतोय. मला कोणतीही पोलीस केस करायची नाहीये, फक्त मला इथून जाऊ द्या. असं बोलून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि विलाबाहेर जाऊन पाऊल टाकलं. सुदैवाने अजून पूर्ण अंधार झाला नव्हता. ती वेगाने पळत क्लार्क कॉलनीत पोहोचली आणि मामा मामींच्या घराबाहेर थांबली. थँक्स गॉड, यावेळी त्या गलिच्छ माणसाने मला त्रास दिला नाही. आता मी या घराबाहेर कधीच पडणार नाही. असं म्हणून तिने दरवाजा खटखटवला, पण हात लावताच तो उघडला गेला. भीतीने धडधडत्या काळजाने ती आत शिरली आणि समोरचं दृश्य पाहून ती जागीच गोठली. समोरच्या वरांड्यात एका चारपाईवर खाटीवर एक माणूस आरामात बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक पंचा होता, पण त्याने महागडे बूट आणि पाय हलवण्याची ती खास स्टाईल बघून जुनूनला ओळखायला क्षणभरही लागला नाही की तो आरवी आहे. 2 माणसं त्याचे खांदे दाबत होती आणि समोर मामी मानवीजी थरथरत होत्या. त्यांच्या हातात भजी आणि चहाचा ट्रे होता. आरवीला तिच्या पावलांची चाहूल लागताच त्याने चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला आणि जुनूनकडे बघून एक क्रूर हास्य केलं. तो म्हणाला, यायला किती वेळ लावलास जानम? विलापासून इथे यायला अर्धा तास लागतो, पण तू तर फक्त 15 मिनिटातच आलीस. पायाला टायर्स लावलेत की काय? जुनून संतापून ओरडली. तुम्ही इथे काय करताय? आरवी उभा राहिला आणि तिच्या अगदी जवळ येऊन म्हणाला, काय विचारतेस? आपल्या माहेर येऊन पतीला विचारतेस की तो इथे काय करतोय? तू तर
तुझं स्वागत करायला हवं होतं. आई आणि बहिणीला सांगायला हवं होतं की होणाऱ्या पतीच्या पाहुणचारात काही कमी पडू देऊ नका. जुनून जोरात गरजली. तुम्ही माझे पती नाही आहात. आरवीने क्षणात तिची कंबर पकडून तिला स्वतःकडे खेचलं. जुनून दचकली. समोर मामा मामी आणि तृषा होते जे रागाने तिच्याकडेच बघत होते. ती दबक्या आवाजात म्हणाली, प्लीज इथे या अशा हालचाली करू नका. ते माझे मामा मामी आहेत. आधीच तुम्ही इथे खूप तमाशा केलाय. आता नका करू अजून. आरवी तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला, तर मग एकदा तेच म्हण जे मला ऐकायचे. नाहीतर या सगळ्यांसमोरच लग्नाशिवाय तुझ्यासोबत सुहागरात साजरी करायला मागे पुढे बघणार नाही मी. जुनून आता खूपच हादरली. तुम्हाला नक्की काय ऐकायचंय? आरवी हसून म्हणाला, तेच जे तू आता नाकारत होतीस. जुनून तोंड वाकडं करून म्हणाली, मी काही खोटं बोलत नाही. आपले लग्न झालेलं नाहीये. आरवीने तिच्या पाठीवरती आपली पकड अजून घट्ट केली. ती त्याच्या छातीवर आदळली. तो तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. तेव्हा जुनून गयावया करत म्हणाली, प्लीज मिस्टर गँगसर, असं नका करू. तिचा आवाज थरथरत होता. शेवटी हार मानून ती म्हणाली, हो, तुम्ही माझे होणारे पती आहात. आरवीच्या चेहऱ्यावर मात्र एक विजयी हास्य आलं. तो मामा मामींकडे वळून म्हणाला, ऐकलत ना, तिने कबूल केलंय की मी तिचा होणारा पती आहे. लग्न तर माहेरीच होतं. मग आता लवकर तयारीला लागा. मानवीजींनी ती मिरचीच्या चटणीची आठवण झाली आणि त्या भीतीने थरथरू लागल्या. त्या तोंड वाकडं करून म्हणाल्या, पण आता लग्नाची काय गरज? इतक्या तर रात्री तुम्ही हिच्यासोबत घालवल्यात. आता लग्न करून काय फायदा? हे ऐकताच आरवी त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, फायदा तोटा तुम्ही बघू नका. तुम्ही फक्त तयारी करा. नाहीतर लग्नाच्या तयारीऐवजी तुमच्या अंत्यविधीची तयारी करावी लागेल. असं म्हणत त्याने कमरेची गन काढली आणि अजयजींच्या खांद्यावर अशा प्रकारे ठेवली की त्या बंदुकीच्या नळीचा दाब त्यांना स्पष्ट जाणवत होता. मानवीजी ओरडल्या, नाही नाही, मी तर फक्त असं विचारत होते की लग्न कधी आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. आरवीने कृष्णाकडे पाहिलं आणि विचारलं, आणि तू मेहुणी साहेबा, तू पण एक्सायटेड आहेस ना? कृष्णा आरवीकडे रोखून बघत होती. जुनूनच्या माहेरी आरवी आता कोणतं नवीन वादळ आणणार? कृष्णा आरवीला काही उत्तर देईल, कितीही त्याच्या दहशतीखाली येईल? तर चला पाहूया काय होते. या प्रश्नांची उत्तरे शोधूया पुढे. आरवीचं प्रेम आणि कृष्णाचा जळफळाट. कृष्णा आरवीकडे अगदी शांत नजरेने बघत होती. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. आरवीने मानवीजींच्या हातातील भज्यांचा ट्रेकडे पाहिलं आणि म्हणाला, तसं तर लग्नाच्या आनंदात मिठाई खायला हवी, पण काही हरकत नाही. मी तुमचं तोंड या नमकीननेच गोड करतो. असं म्हणून त्याने ते भजी उचलण्यासाठी हात पुढे केला. तशा मानवीजी ओरडल्या, नाही, मला भजी नकोत. मला भज्यांची ॲलर्जी आहे. त्या भीतीने 2 पावलं मागे सरकल्या. आरवीच्या चेहऱ्यावर मात्र सैतानी हास्य आलं होतं. त्याने अजयजींकडे वळून विचारलं, जरा माझी खोली तर दाखवा. अजयजी अडखळत म्हणाले, या घरात फक्त 3च खोल्या आहेत. एक स्टोरूम, एक कृष्णाची आणि एक आमची. आरवीने जुनूनकडे बघून स्मित हास्य केलं आणि म्हणाला, ठीक आहे, मग एका खोलीत मी आणि माझी जानम राहू. दुसऱ्या खोलीत तुम्ही सगळं कुटुंब राहा आणि स्टोरूममध्ये माझी ही माणसं राहतील. हे ऐकून जुनून संतापाने पाय आपटत आतल्या खोलीत निघून गेली. आरवी तिच्या मागे जात म्हणाला, हाय, माझ्या होणाऱ्या बायकोचे
नखरे तर बघा. जुनून खोलीत चिडून इकडे तिकडे फिरत होती. आरवी आत येताच तिने धावतच जाऊन त्याची गचंडी धरली आणि ओरडली, काय समजता स्वतःला तुम्ही? तुमची इथे यायची हिंमतच कशी झाली? आरवीने तिचं नाजूक मनगट पकडलं आणि जोरात पिळलं. जुनूनच्या तोंडून वेदनेची किंकाळी बाहेर पडली. आरवीने तिचं मनगट तिच्या पाठीशी लावून तिला स्वतःकडे खेचलं आणि विचारलं, आधी तू मला सांग, हे तुझी ब्लॅक मून विला सोडून इथे यायची हिंमतच कशी झाली? जुनून वेदनेने विवळत म्हणाली, मी कुठेही पळून गेलेली नाही. मी माझ्या स्वतःच्या घरी परत आले आहे आणि त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. आरवी उपहासाने हसला आणि म्हणाला, अच्छा, हे तुझं घर आहे. मग सांग बरं, तुझी खोली कोणती आहे? मला तर कळलंय की या खोलीत तुझे मामा मामी राहतात, बाजूला तुझी बहीण आणि उरलेली स्टोअर आहे. मग तू नक्की कुठे राहायचीस? अजून एखादी लक्झरी रूम आहे काही जी माझ्या नजरेतून सुटली आहे? जुनून आता गप्प झाली. सत्य तर हेच होतं की या घरात तिला कधीच स्वतःची खोली मिळाली नव्हती. ती कधी किचनमध्ये तर कधी स्टोअर रूममध्ये झोपायची. तिचे डोळे आता पाणवले. आरवीने तिचं मनगट सोडलं आणि तिचा हात आपल्या छातीवर ठेवला. जुनूनला त्याचे वेगवान धडधडणारे ठोके जाणवू लागले. तो तिच्या डोळ्यात डोळे टाकून अत्यंत खोल आवाजात म्हणाला, काळजी नको जानम, आता तुला कोणाच्याही घराची गरज नाही. हे रामहोराचं हृदय आहे ना? आता तुझा पत्ता आणि ठिकाण फक्त हेच आहे. जुनूनचं हृदयही जोरात धडधडू लागलं. तिने लगेच आपला हात बाजूला केला, पण आरवीने तिला मागून मिठीत घेतलं. तिचे केस बाजूला करून तो तिच्या मानेवर अत्यंत शिद्धतीने चुंबन घेऊ लागला. जुनून शहारली आणि ओरडली, हे काय करताय तुम्ही? मला हे आवडत नाही. प्लीज लांब व्हा माझ्यापासून. पण आरवीने तिची कंबर अजून गच्च पकडली आणि तिच्या मानेवर लव बाईट देऊ लागला. जुनून भीतीने आणि संकोचाने थरथरू लागली. हे सगळं दरवाजातून बघणारी कृष्णा मात्र सुन्न झाली होती. तिला वाटलं होतं की आरवी जुनूनचा छळ करत असेल, पण इथे तर आरवी तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. आरवीचं ते हृदयच तुझं घर आहे असं बोलणं आणि तिचा प्रेमाने घेतलेला मुक्का बघून कृष्णाचा जळफळाट झाला आणि तिचा घसा कोरडा पडला. दुसरीकडे अजयजी आणि मानवीजी कृष्णाच्या खोलीत संतापाने लाल झाले होते. मानवीजी म्हणाल्या, माझा जीव होतोय की आत्ताच जाऊन त्या दोघांचा मर्डर करावा. आपल्याच घरात येऊन आपल्याच खोलीत राहतात आणि आपण काहीच करू शकत नाही. हे सगळं त्या जुनूनमुळे झाले. तेव्हा कृष्णाचा आवाज आला, हे तिच्यामुळे नाही तर तुमच्या दोघांमुळे झाले. मानवीजी म्हणाल्या, काय म्हणतेस तू? कृष्णा आत आली आणि म्हणाली, तुम्हाला माहीत आहे आरवी जुनूनसोबत कसा वागतोय? मानवीजी हसून म्हणाल्या, कसा वागत असेल? नक्कीच तिला मारहाण करत असेल. कृष्णा आता आईवडिलांना आरवीच्या प्रेमाबद्दल सांगणार की स्वतःचं काहीतरी वेगळीच चाल खेळणार? आरवी आणि जुनूनची ही रात्र मामांच्या घरात कशी जाणार? बंद दरवाजा आणि आरवीचा अनावर रोमॅन्स. या गुंडांचं कामच हे असतं. तिला मारझोडच करत असेल तो. मानवीजींच्या या वाक्यावर कृष्णा लगेच म्हणाली, छे, अजिबात नाही. तुम्ही विचारही करू शकणार नाही इतक्या प्रेमाने तो जुनूनशी वागतोय. असं वाटतंय की तो तिच्यासाठी काहीही करू शकतो. कृष्णाचं हे बोलणं ऐकून अजयजी आणि मानवीजींचे अक्षरशः होश उडाले. दुसरीकडे जुनून अजूनही आरवीच्या मिठीत होती आणि भीतीने थरथरत होती. ती दीर्घ श्वास घेत म्हणाली, प्लीज सोडा मला मिस्टर गँगस्टर. कोणीतरी येईल, दरवाजा उघडा आहे. आरवीच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य आलं आणि तो म्हणाला, म्हणजे जानम, तुला असं म्हणायचं आहे का की दरवाजा बंद करून आपण रोमॅन्स करावा? तू तर मला स्वतःपासून दूर करायला बघत होतीस आणि स्वतःच कल्पना सुचवतेस. जुनून लगेच त्याच्याकडे वळली आणि आश्चर्याने म्हणाली, माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. ती बोलतच होती की
आरवीने एका झटक्यात दरवाजा बंद केला आणि पुन्हा त्या इंटेन्स नजरेने जुनूनकडे बघत तिच्याजवळ आला. जुनूनच्या हृदयाचे ठोके पुन्हा एकदा वेगाने धडधडू लागले. आरवी जुनूनच्या अगदी जवळ आला. त्याने तिची कंबर पकडून तिला स्वतःकडे खेचलं आणि तिच्या चेहऱ्यावर झुकून म्हणाला, आता तर दरवाजा बंद झालाय ना? आता तर आपल्याला कोणीही बघणार नाही. मग आता तरी मी तुझ्यावर प्रेम करू शकतो का? जुनूनच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. आरवी हसून म्हणाला, अरे, ही मुलींची एक विचित्र समस्या असते. आधी आपलं म्हणणं खरं करून घेतात आणि समोरच्याने ऐकलं की पुन्हा रडायला लागतात. जुनून तोंड वाकडं करून म्हणाली, मी का रडते हे तुम्हाला माहीत नाहीये. आरवी ने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला, बरं, मला माहीत नाहीये असं मानूया, पण तू सांगू तर शकतेस ना? जुनूनने पुन्हा मान फिरवली. आरवी आता खूप प्रेमळ आवाजात म्हणाला, जानम, मला राग आणू नकोस. जुनून त्याच्याकडे न बघताच म्हणाली, मी तुम्हाला राग आणलेला नाही, पण माझ्या बोलण्यावर तुम्हाला राग येत असेल तर ती माझी समस्या नाही. आरवी आता थोड्या रागातच आला आणि म्हणाला, मला तुझ्या रडण्याचा आवाज ऐकून राग येतोय. हे रडणं थांबव आणि मला सांग, तू का रडतेस? जुनून ही आता चिडून म्हणाली, मला तुम्हाला काहीच सांगायचं नाहीये ना काही विचारायचंय. मला फक्त बाहेर जायचंय. इथे माझा श्वास गुदमरतोय. असं बोलून ती बाहेर जायला निघाली, पण आरवीने तिचा हात पकडून तिला रोखलं आणि म्हणाला, जेव्हा मी बाहेर तुझ्याशी बोलत होतो तेव्हा तू आत आलीस. आता जेव्हा मी आत येऊन तुला प्रेम करायला सांगतोय तेव्हा तुला बाहेर जायचंय? हे असं वागणं आता चालणार नाही जानम. त्याच्या आवाजात एक वेगळी जरब आणि ओढ होती, ज्यामुळे जुनून आता पुन्हा एकदा त्याच्या जाळ्यात अडकल्यासारखी झाली. आरवी आता जुनूनचा राग शांत करणार की त्यांच्यात पुन्हा वाद होणार? कृष्णाच्या मनात नक्की काय शिजतंय? आरवीचा अनावर संताप आणि हतबल जुनून. म्हणजे तुला बाहेर जायचंय याचा स्पष्ट अर्थ असाच आहे ना जानम, की तुला माझ्यापासून दूर जायचंय? आरवीच्या या प्रश्नावर जुनूनने उपहासाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हो, अर्थ अगदी स्पष्ट आहे. मला तुमच्यापासून दूर जायचंय. आता तरी तुम्हाला समजलं असेल ना मी का रडते? तर आता मला जाऊ द्या. तुमची मोठी मेहरबानी होईल. असं म्हणून तिने आपला हात आरवीच्या पकडीतून सोडवला आणि ती दरवाजाच्या दिशेने चालू लागली. पण पुढच्या क्षणी आरवीने तिला इतक्या जोरात मागे खेचलं की यावेळी त्याने तिला स्वतःजवळ न घेता थेट बेडवर फेकून दिलं. जुनूनचे डोळे विस्फारले. ती धक्क्याने आरवीकडे बघतच राहिली. आरवी रागाने थरथरत होता. जुनून ओरडली, हे काय वागणं आहे तुमचं? तुम्ही माझ्याशी अशी बदतमीजी करू शकत नाही. ओरडताना तिचा आवाजही कापत होता. आरवी आता बेडवर तिच्यावर झुकू लागला. त्याला आपल्या इतक्या जवळ येताना पाहून जुनून अजूनच अस्वस्थ झाली. जेव्हा तो तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला तेव्हा जुनूनने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं, पण आरवीने आपल्या हाताचं एक बोट तिच्या गालावर ठेवून तिचा चेहरा पुन्हा आपल्यासमोर केला. तिची नजर आरवीच्या नजरेला भिडली. तेव्हा तो करड्या स्वरात म्हणाला, तुला मी किती वेळा सांगितलंय की मला राग आणू नकोस, पण तू माझं ऐकतच नाहीस. तुला मी बदतमीज वाटतोय ना? मग बदतमीजच बरोबर. जेव्हा समोरची व्यक्ती माझं ऐकत नाही तेव्हा मी असंच वागतो. तुझ्याशी तर मी अजूनही खूप प्रेमाने वागतोय. जर तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर आतापर्यंत तिची काय अवस्था झाली असती हे तिलाच ठाऊक असतं. आरवीचं हे बोलणं ऐकून जुनूनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती दात ओठ खाऊन म्हणाली, म्हणजे तुमच्यासाठी मुलींना काहीच अस्तित्व नाही? जर एखाद्या मुलीने तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही तिच्यासोबत काहीही करू शकता, जबरदस्तीही करू शकता. आरवी फक्त हलकंसं हसला आणि म्हणाला, तुला माझ्या तोंडून नक्की काय ऐकायचंय जानम?
जुनून वेदनादायी आवाजात म्हणाली. आता ऐकण्यासारखं काहीच शिल्लक नाहीये. मला सगळं काही समजलंय. आरवी तिच्या डोळ्यात डोळे टाकून कठोरपणे म्हणाला. नाही, अजूनही मला बरंच काही समजलेलं नाहीये. काळजी नको, मी तुला समजावून सांगतो. हो, जर तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिने असे नखरे दाखवले असते तर तिची अवस्था खूप वाईट झाली असती. पण तशी नाही जशी तू विचार करतेस. मी कोणावरही जबरदस्ती करत नाही. पण माझ्यासमोर येऊन जर कोणी ताठरपणा दाखवला तर त्याची मस्ती जिरवल्याशिवाय राहणं हा रामहोराचा स्वभाव नाही. आणि दुसरी गोष्ट तुझ्याबद्दल, तर तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तुझ्यासोबत जबरदस्तीही होईल आणि प्रेमही मिळेल. हे सर्वस्वी तू माझ्याशी कशी वागतेस यावर अवलंबून आहे. जुनूनच्या डोळ्यात पाणी जमा झालं. ती म्हणाली, मला यापैकी काहीच नको. आरवीची नजर आता जुनूनच्या ओठांवर खिळली होती, जे भीतीने थरथरत होते. तो मोहक हसून म्हणाला, आम्ही तर सर्वस्व तुला हरलोय जानम. तुला काय हवंय आणि काय नकोय हे तू ठरव. आम्हाला मात्र फक्त तूच हवी आहेस. असं म्हणून त्याने तिचे ओठ आपल्या ओठात गच्च पकडले आणि तिला अत्यंत हिंसकपणे पॅशनेटली किस करू लागला. जुनूनने त्याला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण आरवी ढिम्म हलला नाही. जुनूनच्या शब्दांमुळे तो आधीच संतापला होता आणि आता ती त्याला दूर लोटत होती. त्यामुळे त्याचा राग अजूनच वाढत होता. पण जेव्हा जुनून थकली आणि तिने प्रतिकार करणं सोडून दिलं, तेव्हा आरवीचा हा आक्रमकपणा कमी झाला आणि तो तिला अतिशय कोमलतेने करू लागला. तरीही जुनूनच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. वरुणची भीती आणि कृष्णाची वाढलेली हिंमत. दुसरीकडे वरुण करणच्या फ्लॅटवर असताना त्याला अव्वलचा फोन आला. आरवीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकताच वरुणच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अडखळत म्हणाला, आरवी, आणि लग्न? पण कुणाशी? अव्वल तातडीने म्हणाला, तुला जुनूनबद्दल माहीत नाही का? वरुण घाईघाईने म्हणाला, जुनूनबद्दल मला माहीत आहे. मी तिला भेटलोय. पण मला नव्हतं वाटलं की आरवी तिच्या बाबतीत इतका सिरियस असेल की तिच्याशी लग्न करेल. तुला तर माहीतच आहे त्याच्या आयुष्यात किती मुली आल्या आणि गेल्या, पण आजवर त्याने कुणाशीही लग्न केलं नाही. मग ज्या मुलीवर बलात्कार झालाय तिच्याशी तो कसा काय लग्न करू शकतो? वरुणचं हे वाक्य ऐकून अव्वलचे डोळे विस्फारले. तो ओरडला, तुला कसं माहीत? वरुण तर जागीच गोठला. त्याने कपाळावर हात मारला आणि बहाणा शोधू लागला. अव्वल पुन्हा गरजला, सांग वरुण, तुला कसं माहीत की जुनूनवर बलात्कार झालाय? आरवीने तर तुला हे नक्कीच सांगितलं नसेल. मग तुला कसं कळलं? इकडे वरुणचं डोकं 100च्या स्पीडने धावू लागलं. तो म्हणाला, ते मी आरवी आणि जुनूनचं बोलणं चोरून ऐकलं होतं. जुनून पुन्हा त्याला तेच सांगत होती. तिथूनच मला हे कळलं. अव्वल म्हणाला, ठीक आहे, पण या गोष्टीचा उल्लेख पुन्हा आरवीसमोर करू नकोस. त्याचं डोकं आधीच तापलेलं आहे. 2-3 दिवसात लग्न आहे, तिथे हजर राहा. असं म्हणून त्याने फोन ठेवला. वरुणने सुटकेचा निश्वास टाकला, पण तो काळजीतच पडला. आज तर वाचलो, पण लग्नाचं काय? जर मी लग्नाला गेलो नाही तर आरवीला संशय येईल, आणि जर गेलो तर जुनून मला ओळखेल आणि संशयाचं खात्रीत रूपांतर होईल. तो आपल्या डोक्याच्या पट्टीचा विचार करू लागला. जुनूनने ज्या प्रकारे त्याचं डोकं फोडलं होतं ती जखम 2-4 दिवसात भरणारी नव्हती. दुसरीकडे मानवी निवासमध्ये आरवी जुनूनच्या ओठांना बेधुंदपणे चुंबत होता. इतक्यावर दरवाजावर कोणाची तरी थाप पडली. आरवीने जुनूनला सोडलं नाही. तो अजूनही तिला पॅशनेटली किस करत होता. पण जुनूनने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला जोरात धक्का दिला. आरवीने तिचे ओठ सोडले आणि वैतागून विचारलं, काय झालं? का त्रास देतेस? जुनून संतापून म्हणाली, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? कोणीतरी दरवाजा वाजवते. हा तुमचा लक्झरी विला नाहीये जिथे प्रत्येकजण तुमची आज्ञा पाळेल. हे माझ्या मामा मामींचं घर आहे.
इथे तुम्हाला इतकं निर्लज्ज व्हायची गरज नाही आहे. आरवी हसून म्हणाला, माझी निर्लज्जता तर अशीच राहील जानम, मग ते कुणाच्याही बापाचं घर का असेना. असं म्हणून तो बेडवरून उठला आणि त्याने दरवाजा उघडला. समोर कृष्णा उभी होती. तिला पाहून आरवी मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, काय बात आहे, आज पुन्हा एकदा खूप हिंमत दाखवतेस. कृष्णा हसून म्हणाली, हिंमत तर दाखवावीच लागेल ना. आता तुमच्यासारखा इतका मोठा गँगस्टर माझा मेहुणा होणार आहे तर मला धाडसी बनावंच लागेल. आरवीच्या चेहऱ्यावर एक तिरकस हास्य आलं आणि तो म्हणाला, आधी तर नजर उचलूनही बघायचीही तुझी हिंमत नव्हती. आता थेट नातं जोडतेस, माझ्या नजरेला नजर भिडवतेस. इतकी हिंमत अचानक कुठून आली तुझ्यात? जुनून आपले कपडे ठीक करत तिथे आली आणि रागाने आरवीला म्हणाली, माझ्या बहिणीला त्रास देणं बंद करा. तिचा या सगळ्यात काहीही संबंध नाही, त्यामुळे तिच्याकडे वाकड्या नजरेनंही बघू नका. असं म्हणून ती कृष्णाचा हात धरून तिथून जाऊ लागली. पण आरवीने तिचा हात पकडून तिला रोखलं आणि विचारलं, तुला कोणी सांगितलं की आरवी जुनूनला आता कुठे घेऊन जाणार? कृष्णाच्या या बदललेल्या वागण्यामागे काही गुपित आहे का? आरवीचा अघोरी प्रेम आणि कृष्णाचा अपमान. मी हिच्याकडे नजर उचलून बघेन. हिने 7 जन्म घेतले तरीही माझ्या आवडीची बनू शकत नाही. आरवीचं हे वाक्य ऐकून कृष्णाचा तर चेहराच पार उतरला. आरवी आता जुनूनच्या एकदम जवळ आला आणि म्हणाला, राहिला प्रश्न त्रास देण्याचा, तर त्रास द्यायला तू आहेस ना जानम, मग दुसऱ्या कुणाची गरजच काय? असं बोलून त्याने जुनूनला आपल्या बाहूमध्ये पूर्ण जखडून घेतलं. कृष्णा तिथेच उभी राहून आश्चर्याने आरवीकडे बघत होती, ज्याने जुनूनच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे खेचलं होतं आणि तिच्या गालावर आपला गाल घासून तो तिला शहरावून टाकत होता. या क्षणी तो खरोखर एखाद्या बीस्टसारखा दिसत होता. जुनून त्याच्या पकडीत कसमसतच म्हणाली, सोडा मला मिस्टर गँगस्टर. आरवीने कृष्णाकडे पाहिलं आणि विचारलं, काही काम होतं की फक्त एवढंच सांगायला आली होतीस की तू मला जिजू म्हणून स्वीकारलंयस? कृष्णा गडबडली आणि ती म्हणाली, ते मला मम्मीने पाठवलं होतं. डिनर तयार आहे, तुम्हाला जेवायला बोलवायला आले होते. आरवीने जुनूनला एका झटक्यात स्वतःकडे वळवलं आणि तिच्या मानेवर झुकून म्हणाला, सध्या मी माझ्या बायकोला प्रेमाने खाण्यात बिझी आहे. असं म्हणून त्याने थेट कृष्णाच्या तोंडावर जोरात दरवाजा बंद केला. कृष्णा बाहेर सुन्न उभी राहिली. जुनून संतापाने ओरडली, हे काय केलं तुम्ही? माझ्या बहिणीशी तुम्ही असं कसं वागू शकता? आरवीने पुन्हा जुनूनला उचलून बेडवर फेकलं आणि म्हणाला, जर कोणी मला डिस्टर्ब केलं तर त्याच्याशी असाच सुलूक होईल. तुझ्या त्या मामा मामी मावशी काका सगळ्यांना समजून सांग की जेव्हा तुझा नवरा तुला प्रेम करत असेल तेव्हा मध्ये कोणीच यायचं नाही. आता फक्त दरवाजा तोंडावर मारलाय, नेक्स्ट टाइम डोक्यात गोळी झाडालाही हा रामोहरा मागे पुढे बघणार नाही. असं बोलून तो पुन्हा जुनूनवर झुकला आणि तिच्या मानेचा मुक्का घेऊ लागला. जुनून त्याच्या या वागण्याने प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिने आरवीच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर लोटलं आणि म्हणाली, तुम्ही वेडे झालात का? किती नीच माणूस आहात तुम्ही. कोणी तुम्हाला जेवायला बोलवायला आले आणि तुम्ही त्याचा अपमान करून तोंडावर दरवाजा मारताय, फक्त माझ्यावर जबरदस्ती करण्यासाठी? आरवी शांतपणे म्हणाला, मला तुझ्यावर जबरदस्ती करायची नाहीये, मला फक्त तुझा एक किस हवाय. जुनूनने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि तोंड फिरवून म्हणाली, मी तुम्हाला कधीच किस करणार नाही. आरवी हसून म्हणाला, तुला वाटतंय तू मला नकार देशील आणि मी गप्प बसेन? जुनूनने उपहासाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, नकार मान्य करण्याची गरजच काय तुम्हाला? तुमच्याकडे तर दुसरा पर्याय आहेच ना. जबरदस्ती करा, जितकी हवी तितकी जबरदस्ती करा. आरवीने तिच्याकडे पाहून एक मोहक हास्य केलं आणि म्हणाला, माझ्या पर्यायांबद्दल बोलू नकोस जानम, माझ्याकडे खूप ऑप्शन आहेत.
आता मी तुला किस करणार नाही तर तू स्वतःहून मला किस करशील. जुनून तिरस्काराने म्हणाली. असं कधीच होणार नाही. आरवी तिच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू लागला. आरवी जुनूनला स्वतःहून किस करायला कसं भाग पाडणार आणि कृष्णाचा हा अपमान ती सहन करेल की काही सूड उगवेल हे पुढच्या भागात पाहू. भेटू लवकरच एका नवीन भागासह. एक दिवसाआड भाग येतोय कारण लहान मुलांमुळे प्रॉब्लेम येतो, तरी पण मी मोठ्यातले मोठा भाग टाकण्याचा प्रयत्न करते. तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि भेटू एका नवीन भागासह लवकरच.